नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTET 2026 जी 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, अगदी उद्यावर येऊन ठेपलेले आहे. खूप गोंधळलेली मनस्थिती असेल, जाण्याचं टेन्शन असेल, पेपरचं टेन्शन असेल, याच्यामध्ये या आपल्या व्हिडिओतून बघा काही एक 20-30% तरी तुमचं जे टेन्शन आहे ते रिलीज करण्यासाठी किंवा ते दडपण थोडंसं कमी करण्यासाठी हा एक सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पेडॉलॉजीचे क्वेश्चन बघा. तुमची भाषा तुम्ही 2 निवडाव्या लागतात. एक त्याच्यामध्ये तुम्ही आपली मातृभाषा मराठी निवडली असेल किंवा काहींनी हिंदी निवडली असेल, काहींनी इंग्रजी निवडली असेल आणि त्याचे जे क्रमांक आहेत बघा, काहींनी मराठी भाषा 1 म्हणून निवडलेली असेल, काहींनी मराठी भाषा 2 निवडलेली असेल, काहींनी हिंदी भाषा 1, काहींनी हिंदी भाषा 2 निवडलेली असेल, काहींनी इंग्रजी 1 किंवा इंग्रजी 2 अशा पद्धतीने भाषांची निवड केलेली असेल. त्या सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल ठरणार आहे आणि तुम्हाला खूप जास्त महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे स्टार्ट टू एंड अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं थोडंसं दडपण कमी होईल आणि मनामध्येच तुम्हाला थोडंसं सुखद वाटायला लागेल. बघा, आपण याच्यावर बघा मराठीचे जवळजवळ 7 ते 8 सेट 480 प्लस क्वेश्चन आपण मराठीचे कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये भाषा 1, भाषा 2चे सेट असतील. त्याच्यानंतर हिंदीचे काही सेट कव्हर केलेले आहेत. NCERTचा काही कंटेंट कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर SSTसाठी बघा 360 प्लस क्वेश्चन आपण काय केलेले आहेत, तर पेपर ॲनालिसिसमध्ये ते व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यानंतर SSTसाठी आपण काही मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत. तेवढे मॅरेथॉन लेक्चर जरी तुम्ही कव्हर केले किंवा 2 मॅरेथॉन लेक्चर आहेत बघा भूगोल आणि इतिहासचे, त्याच्यातून तुम्हाला 15 ते 20 प्रश्न त्याच मुद्द्यांना धरून तुम्हाला रिपीट झालेले पाहायला मिळतील. त्यामुळे ते नक्की पाहून घ्या. आणि जे कोणी नव्याने चॅनल पाहत आहे, सुरुवातीलाच जोडलं गेलेलं आहे, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताचे जे आपले जुने मेंबर आहेत त्यांनी काय करायचं आहे, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी नव्याने जे TET CTETची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. आणि तुम्हीसुद्धा बघा MPSC गट असेल, गटका असेल, सरळ सेवा, तलाठी, बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा इतर ज्या सरळ सेवा भरती होतात TCS IBPS, आता तर सर्व एक्झाम MPSCकडेच जाणारच आहेत. त्यामुळं MPSCच्या एक्झाम प्लस ह्या सरळ सेवा एक्झाम या सर्वांची तयारी, सर्व प्रश्नपत्रिकांचं पेपर ॲनालिसिस आहे, याची पण आपण व्हिडिओ सिरीज लवकरच चालू करत आहोत. त्यामुळे जसं आपण CTETला प्रोव्हाइड केला त्याच पद्धतीनं अगदी दर्जेदार कंटेंट आपण सरळ सेवेसाठी किंवा MPSCसाठी पण देणार आहोत. त्यामुळे चॅनलशी नक्की जोडले गेले राहा. सर्व प्रकारचे PDF असतील, सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतील, तर त्या हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. बघा, आता आपला हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना माहीत आहे. बघा, सर्वात आधी व्हिडिओ मीच बनवला होता की मराठी, हिंदी, इंग्रजी जे अध्यापनशास्त्राचे 15 प्रश्न असतात बघा, 15 क्वेश्चन, मग तुमची मराठी असू दे किंवा हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे किंवा आणखी कोणतीही लँग्वेज असू दे. आता हे बघा पेपर 1, फक्त पेपर 1. आता पेपर 1साठी जर आपण विचार केला, पेपर 1मध्ये भाषा मराठी, भाषा हिंदी, भाषा इंग्रजी, फक्त भाषा 1मध्ये सेम क्वेश्चन असतात. फक्त उतारा, कविता ते प्रश्न बदललेले असतात. बाकी मराठीचे अध्यापनशास्त्राचे बघा, मराठी अध्यापनशास्त्र, हिंदी अध्यापनशास्त्र, इंग्रजी अध्यापनशास्त्राचे सगळे 15 क्वेश्चन ॲज इट इज कॉपी पेस्ट किंवा गुगल ट्रान्सलेट करून, जे मराठीला विचारले तेच ट्रान्सलेट करून, हिंदीला तेच ट्रान्सलेट करून, इंग्रजीला विचारलेले आहेत. असं पेपर 1मध्ये भाषा 2च्या बाबतीत पण असतं आणि पेपर 2च्या वेळी भाषा 1च्या बाबतीत पण हेच असतं आणि भाषा 2च्या बाबतीत हेच असतं. याचं तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे आणि आत्ता उद्याच्या पेपरला काय करायचं आहे ते पण सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. बघा, हा पेपर आहे 7 जुलै 2024चा. 7 जुलै 2024चा. इथं बघा, हा लँग्वेज कोड आहे. ॲक्च्युअल जो मेन पेपर आहे, हा जो मेन बुकलेट आहे बघा, ही आहे 7 जुलै 2024ची. आणि तुम्हाला कोड म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहायला नको, त्यामुळे मी मराठी पुरवणी पण जोडलेली आहे. सोबत ते एकत्र केलेली PDF पण जोडलेली आहे. त्यामुळं तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. हे ॲज इट इज असंच होतं. बघा, काही वेळ तुम्हाला असं चुकल्यासारखं वाटेल किंवा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आणि याचा उद्याच्या पेपरसाठी आपण काय उपयोग करून घ्यायचा आहे हे तुम्हाला मी पण या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. त्यामुळं नक्की स्टार्ट टू एंड बघा. बघा, JSS 2024. आता हा आहे पेपर क्रमांक 2. हा आहे पेपर क्रमांक 2. आणि आता ह्याच्यामध्ये बघा, पेपर क्रमांक 2ची ही मेन बुकलेट आहे आणि याच्यामध्ये जे मराठीचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला
नंबर माहीत असतील त्याचे बघा. मराठी भाषा एक तुम्ही निवडली असेल किंवा मराठी असू दे, हिंदी किंवा इंग्रजी असू दे, 91 ते 120 हे जे प्रश्न आहेत हे कशाचे असतात तर भाषा एकचे असतात. आणि त्याच्यानंतर बघा 121 पासून 150 पर्यंतचे जे क्वेश्चन असतात, 121 पासून 150 पर्यंतचे जे क्वेश्चन असतात ते असतात तुमचे भाषा 2चे. आता याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये भाषा 2चे 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न असतात. आता आपण काय करू, पहिला भाषा 1चे प्रश्न बघूया. भाषा बघा, इथं भाषा 1 इथं हिंदी आहे, ही मेन बुकलेट आहे भाषा 1 हिंदीची. इथं तुम्हाला गद्य उतारा असेल, त्याच्यानंतर कविता असेल, त्याचे प्रश्न वेगळे पाहायला मिळतील मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. पण आता मेन आपला जो विषय आहे तो म्हणजे अध्यापनशास्त्राचा. आता अध्यापनशास्त्राचे बघा 91 पासून तुम्हाला जे 15 प्रश्न असतील तर ते तुम्हाला 15 प्रश्न तुम्हाला कविता आणि उतार्यावर आधारित असतात. आणि त्याच्या पुढे जे बघा 106 पासून जे 120 पर्यंतचे प्रश्न असतात ते तुम्हाला अध्यापनशास्त्रावर आधारित असतात. आता हा आपण पेपर घेतलेला 2. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. तर इथं बघा हा आपला JSS 24 दिलेला आहे, पेपर क्रमांक 2 आहे, मेन बुकलेट आहे आणि हा कोड आहे आय. हा कोड आहे आय. आता इथं बघा ही जी आहे याच पेपरची काय आहे मराठीची पुरवणी आहे. इथं पण JSS 24 दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे तर लँग्वेज कोड दिलेला आहे. लँग्वेज कोड किती आहे बघा, लँग्वेज कोड आहे 11. पुन्हा ॲज इट इज आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की वेगळं काहीतरी लावलेलं आहे, तसं काही नाही बघा. तर JSS 24 प्रश्नपत्र म्हणजे पेपर क्रमांक 2 आहे. लँग्वेज कोड इथं बघा सेट काय आहे तर आय आहे आणि लँग्वेज कोड 11 आहे. इथं बघा जी मेन बुकलेट आहे तर ॲज इट इज आहे, आय कोड आहे, पेपर क्रमांक 2 आहे, JSS 24 आहे, याच्यावर पण लिहिलेलं आणि मराठीच्या पुरवणीवर पण तेच लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर जे मराठीचे जे प्रश्न आहेत, मराठीचे प्रश्न कुठून चालू होतात बघा. इथं आता हिंदीचे बघू आपण. सुरुवातीला हिंदीचे आपले 106 नंबरपासून आपले पेडॉलॉजीचे क्वेश्चन चालू होतात. आता हा जो प्रश्न क्रमांक आहे 106, तर इथं काय दिले बघा, अध्यापकों शिक्षार्थियों और सामग्री पर टेस्ट एवं आकलन का प्रभाव क्या कहलाता है. इथं दिले विधी प्रभाव, इथं दिले भाषा परीक्षण का प्रभाव, इथं कक्षाई प्रभाव आणि पुनर्बलन. आता इथं जे आपली बघा भाषा असेल ही मराठी भाषेची पुरवणी आहे. याच्यामध्ये तुम्हाला उतारे एक असेल, कविता एक असेल. भाषा पेपर 1 साठी, पेपर 2 साठी 2 उतारे असतात आणि 15 प्रश्न अध्यापनशास्त्रावर असतात. आता इथून पण बघा 106 नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला कशावर आधारित आहे, अध्यापनशास्त्र. आता इकडं सेम बघायचं, हा क्वेश्चन ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळेल बघा. चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे बघा, अध्यापकों शिक्षार्थियों और सामग्री पर टेस्ट एवं आकलन का प्रभाव क्या कहलाता है. 1 आहे विधी प्रभाव, 2 आहे भाषा परीक्षण का प्रभाव, 3 आहे कक्षाई प्रभाव आणि 4 आहे पुनर्बलन. इथं बघा साधन सामग्री प्रभाव, इथं कॉर्पस इफेक्ट, इथं पण दिले बघा कॉर्पस इफेक्ट. इथं वॉशबॅक इफेक्ट दिले, वॉशबॅक इफेक्ट तुम्हाला इथं पण दिसेल वॉशबॅक इफेक्ट. आणि इथं आहे प्रबलीकरण, म्हणजे प्रबलीकरण 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. इथं पण बघा पुनर्बलन 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. 2 नंबर वॉशबॅक इफेक्ट 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. इथं पण वॉशबॅक इफेक्ट 2 नंबरच्या प्रश्नावर आहे. आणखीन एक प्रश्न घेऊया आपण. 107 नंबर बघा, विद्यालयों को योगात्मक द्विभाषावाद का अनुसरण करना चाहिए क्योंकि वह. बघा 107 नंबरचा प्रश्न, शाळांनी मिश्र द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते. इथं बघा सेम मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. ऑप्शन 1 बच्चे की संस्कृति और भाषा को महत्व देता है. ऑप्शन 2 बघा अंग्रेजी शिक्षण को द्वितीय भाषा के रूप में महत्व देता है. बघा द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकविण्यास प्राधान्य देते. तिसरा ऑप्शन बघा मुलाच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही. बच्चे की प्रथम भाषा को तो समुन्नत करता है परंतु उनकी संस्कृती को नाही. तेच ट्रान्सलेट केलेलं आहे. 4 नंबरचा ऑप्शन बघा प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते. इथं पण आहे प्रथम भाषा के विकास में अवरोध पैदा करता है. हे झाले 2 प्रश्न. आपण पुढचे पण पाहणार आहोत भाषा 2चे. बघा म्हणजे सांगण्याचा उद्देश काय कळत आहे का बघा तुम्हाला. भाषा 1
भाषा एक. आता ह्याच्यामध्ये तुमची मराठी असू दे किंवा हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे. आता जी मेन बुकलेट असते, मेन बुकलेटमध्ये ज्यांना अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी तुमची जी मेन बुकलेट असते बघा, मेन बुकलेटमध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी म्हणजे सगळ्या भाषा तुम्हाला एकाच बुकलेटमध्ये मेन जी पुरवणी मिळते तुम्हाला प्रश्नपत्रिकेची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या रिजनल लँग्वेज असतील, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं. आता हिंदीचे बघा, भाषा 1 आणि भाषा 2 सगळे प्रश्न म्हणजे 91 पासून 120 आणि 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न तुम्हाला मेन बुकलेटमध्ये पाहायला मिळतील. इंग्रजीची भाषा 1 आणि भाषा 2चे दोन्ही प्रश्न तुम्हाला मेन बुकलेटमध्ये पाहायला मिळतील. फक्त मराठीची पुरवणी तुम्हाला वेगळी दिली जाते. आणि बघा, जे हिंदीला भाषा 1ला आहे तेच मराठीच्या भाषा 1मध्ये ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट केलेले असतात. जे भाषा 2 हिंदीला आहे तेच मराठीला ॲज इट इज ट्रान्सलेट केलेले असतात. तसंच इंग्रजी भाषा 1, इंग्रजी भाषा 2. आता काहींनी हिंदीऐवजी इंग्रजी पण निवडलेली असेल बघा आणि मराठी तुमची मातृभाषा निवडलेली असेल, तर इंग्रजी भाषा 1 तेच प्रश्न मराठी भाषा 1ला ट्रान्सलेट केलेले असतात. इंग्रजी भाषा 2 तेच प्रश्न मराठी भाषा 2ला ट्रान्सलेट केलेले असतात. आता याचा आपल्यासाठी काय उपयोग, आता ते सांगणार आहे. बघा की उद्या तुमचा पेपर आला तुम्हाला आणि सर्वांनाच बघा, तुम्ही पदवीपर्यंतचे तुमचे विषय वेगळे असतात. काहींचा हिंदी विषय असतो, ज्यांचा विषय हिंदी असतो त्यांना खूप सोपं जातं. पण हिंदी नसतं त्यांना हिंदी शब्दांची किंवा त्याचा अर्थ लावण्यामध्ये कुठंतरी अडचणी निर्माण होतात. त्यांनी आता काय करायचं आहे, त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्यापाशी बघा तुमच्याकडे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकीच तुम्ही कुठल्या तरी 2 भाषा निवडलेल्या असणार आहेत. सपोज आता मी मराठी भाषा 1 निवडली. मी काय निवडली, मराठी भाषा 1 निवडली. भाषा 1. मग माझी भाषा दुसरी कुठली असेल, भाषा 1. मग माझी भाषा दुसरी कुठली असेल बघा, हिंदी. मग माझी भाषा 2 कुठली असेल, हिंदी असेल किंवा कुठली असेल, इंग्रजी असेल. किंवा हिंदी किंवा इंग्रजी. आता बघा, तुमची हिंदी किंवा इंग्रजी जर भाषा 2 असेल तर एक तुमच्याकडं काय असतं, मेन बुकलेट असते आणि मेन बुकलेटमध्ये तुमच्याकडं मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषा तुम्हाला तिथं दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये मराठीचे बघा भाषा 1 आणि 2. मराठीसाठी तुम्हाला बघा, मराठीसाठी भाषा 1 आणि 2 पुरवणीमध्येच असतात. तुम्हाला ही सेपरेट पुरवणी असते. आता तुमचं हिंदी किंवा इंग्रजीसाठी तुम्ही जी भाषा मराठीची समजा 1 निवडली असेल तर तुम्ही पटपट काय करायचं, 91 पासून 120 पर्यंत काय करायचे, प्रश्न सॉल्व करून घ्यायचे. आता जी तुमची भाषा दुसरी असेल, मग ती हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे, त्याचे जे 15 प्रश्न आहेत बघा, त्याचे जे 15 प्रश्न आहेत कशाचे, पेडॉलॉजीचे, ते तुमचे कशात असणार, भाषा 2 मध्ये असणार, भाषा 2 मध्ये असतात. आणि त्या प्रश्नांचा अगदी व्यवस्थित अर्थ समजावा यासाठी तुम्ही काय करायचं, ते क्वेश्चन वाचायचे आणि ते लगेच काय करायचे, त्याचं ट्रान्सलेशन कुठं बघायचं, मराठीच्या भाषा 2च्या पुरवणीत बघायचं. ज्यांचं हिंदी इंग्रजी भाषा 1 आहे त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवून घ्यायचे आणि भाषा 2 मधून जर मराठी निवडलेली असेल तर भाषा 2चे प्रश्न सोडवा आणि हिंदी आणि इंग्रजी भाषा 1 साठी त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही कुठं बघा, मराठी भाषा 1च्या पुरवणीमध्ये. अशा पद्धतीनं बघा, इथून तुम्ही अशा पद्धतीनं सोडवलं तुम्हाला प्रश्नांचा अर्थ लावायला सोपं जाईल. आणि अजून पण अध्यापनशास्त्राचे तुम्हाला अडचण येत असेल तर अध्यापनशास्त्राचे जेवढे आपण लेक्चर घेतलेले आहेत तेवढे मराठीचे जवळजवळ बघा 480+ तुम्ही उतारा कवितेचे प्रश्न बघू नका, स्पीडनं तुम्ही पुढे घ्या आणि फक्त अध्यापनशास्त्राचे सगळे प्रश्न तुम्ही रिवाईज करा आणि त्यातलेच प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. त्यामुळे बघा, लँग्वेजला जर तुम्ही 45+ भाषा 1 आणि भाषा 2 45+ घेतले आणि इतर बाकीच्या सेक्शनमधून 45 बघा, तुमचे 90+ मार्क इथेच क्लिअर होतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला 90+ मार्क मिळतील. त्यामुळे कॅटेगरीचे जरी उमेदवार असतील तर त्यांनी मराठीमधून काय करा, मराठीमधून मार्क घेण्यासाठी प्रयत्न करा. आता हे ॲक्च्युअल मी इथं
हे पण करून दाखवलेलं बघा. मागच्या इथे 136 नंबर, कोणसा उपकरण समक्रमिक और अतुल्यकालिक ऑनलाईन शिक्षण अवसरों की उपलब्धता देता है. आता हा भाषा 2चा प्रश्न आहे. इथं बघा, हा भाषा 2 पेडॉलॉजीचे प्रश्न आहे. इथं बघा मराठीमध्ये तेच आहे. पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते. बघा इथं पॅडलेट आहे, इथं पॅडलेट आहे, रेल्वे तिकीट आहे, इथं 2 नंबरला रेल यात्रा तिकीट आहे, टेलिव्हिजन 3 नंबर, दूरदर्शन 3 नंबर, पाठ्यपुस्तके 1 नंबरला. 137 नंबर बघा, रचनात्मक आकलन के लिए कौन सा उपकरण उपयुक्त नाही है. इथं प्रदत्त कार्य म्हणजेच काय बघा, तर स्वाध्याय. त्याच्यानंतर इथं लिखित परीक्षा, कागद पेन्सिल चाचणी, परियोजना म्हणजेच प्रकल्प, कक्षा प्रस्तुतीकरण म्हणजेच वर्ग सादरीकरण. भाषा हे कशाचे आपण बघायला लागलोय, भाषा 2चे प्रश्न पेडॉलॉजीचे बघायला लागलोय. लाईव्ह आपण पेपरमधून बघितले, आता मी वेगळे काढलेले तुम्हाला दाखवत आहे बघा, त्याच पेपरमधील आहेत. 139 नंबर आहे हिंदीमधून बघा, भारत की शिक्षा नीति में भाषा त्रिभाषा सूत्र किसे समुन्नत करने के लिए कहती है. 139 बघा, भारताच्या शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते. इथं पर्याय पण बदलत नाही. इथं बघा बहुभाषा शिक्षा, इथं आहे एक बहुभाषिक शिक्षण, इथं 2 बघा एक भाषिक शिक्षा, इथं 2 एक भाषिक शिक्षण, 3 आहे हिंदी पर मुख्य बल देते हुए द्विभाषिक शिक्षा, आणि इथं हिंदी पर भर देत द्विभाषिक शिक्षण. इथं बघा मातृभाषा आधारित बहुभाषावाद, आणि इथं 4 आहे मातृभाषा आधारित बहुभाषावाद. अशा पद्धतीने सगळे प्रश्न बघा, सगळे प्रश्न. आता हा प्रश्न इथं बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कब मनाया जाता है. 141 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो. मी इथं ट्रान्सलेट केलंय का नाही, ॲज इट इज पेपरमधले प्रश्न मी इथं लावलेले आहेत बघा. इथं 141 तो जो प्रश्न आहे तोच 141 नंबरलाच आहे. पर्याय बघा, 1 जानेवारी, 1 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 13 एप्रिल, 13 एप्रिल. ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट केलेले असतात. त्यामुळं बघा, मगाचं सांगितलेलं तुम्हाला कळालं का नाही माहीत नाही, आणखीन एकदा सांगते, व्यवस्थित लक्ष द्या. आणखीन एकदा सांगते बघा, तुम्ही काय करायचं आहे तुम्ही आता काय करायचं आहे, तर तुम्ही मराठी कोणती पण भाषा एक निवडा किंवा मराठी 2 निवडा. तर तुम्ही काय करा, तुमचे सगळे सुरुवातीचे मराठीचे प्रश्न काय करा, आधी सॉल्व करून घ्या. आणि भाषा 2 बघा, भाषा 2साठी तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी यापैकीच एक निवडलेली असणार आहे. आणि या हिंदी इंग्रजी भाषा 2चे जे पेपर आहेत, तर भाषा 1 असू दे, भाषा 2 असू दे, तुम्ही हिंदी इंग्रजी जिथं निवडलेले आहे तिथले प्रश्न, समजा हिंदी भाषा 1 निवडली असेल तर तुम्ही मराठी भाषा 1च्या पुरवणीमध्ये ते प्रश्न ट्रान्सलेट केलेले बघायचे. त्याच्यानंतर हिंदी इंग्रजी जर तुम्ही भाषा 2 म्हणून निवडली असेल तर मराठी भाषा 2च्या पुरवणीमध्ये ते प्रश्न 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न, आणि इथे 91 पासून ते 120 पर्यंतचे प्रश्न. आता हे 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न हिंदी इंग्रजीचे ट्रान्सलेशनचे आपण तुम्ही मराठी भाषा 2 मध्ये बघायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित केलात तर बघा तुम्हाला छान मार्क्स पडतील भाषेला, आणि 45 मार्क घेणे खूप जास्त इझी जाईल. सर्वांना पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि भाषेमध्ये बघा, मराठी भाषेमध्ये आणि तुमची कोणती जी भाषा असेल 45+ घ्या, बाकीच्या इतर सेक्शनमधून 45+, तुम्ही नक्की 90+ मार्कने पास होणार आहात. हा विश्वास असेल. या विश्वासाने तुम्ही पेपरला सामोरे जा. थोडंसं दडपण कमी करा पॉझिटिव्हिटीनं, आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनं तुम्ही पेपरला जा. गोंधळलेली मानसिकता, निगेटिव्ह विचार मनामध्ये कोणत्याही प्रकारचे आणू नका. असे जर तुम्ही व्यवस्थित छान प्रकारे पेपर दिला तर बघा नक्की तुम्ही सर्वजण CTT जी पेपर आहेत, आता येणारी जी CTT एक्झाम होणार आहे, पेपर 1 पेपर 2 दोन्हीमध्ये नक्की पास झालेले असाल. चालेल, धन्यवाद.